राम नारायण राम. ही जी पृथ्वी आहे ही आपलीच धरती आहे. आपण सगळे जीव, प्राणी आणि सजीव या पृथ्वीवरच तर राहतो आहोत. झाडांच्या मुळा पृथ्वीच्या खाली फार दूरवर पसरलेल्या असतात, तरीही पृथ्वी त्यांना प्रेमाने आपल्यावर वाहून घेते. इथे इतक्या मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात, खाणकाम होतं, सगळं काही पृथ्वी सहन करते. हे सुद्धा तर भगवंताचाच एक भाग आहे. सूर्य, पाणी, पृथ्वी आणि जल हे सगळं महाआकाशातूनच निर्माण झालं आहे. जसं की तारे, नक्षत्र निर्माण झाली. महाआकाशाने या सगळ्यांना एक आईप्रमाणे आपल्या कुशीत सामावून घेतलं आहे. आपल्याला आकाशातून, अंतराळातून आणि निसर्गातून सगळं काही मिळालं आहे. हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, यांच्यापेक्षा मोठं काहीच नाही. आकाश कधी ताऱ्यांना किंवा नक्षत्रांना असं म्हणतं का की मीच सर्व काही आहे, माझ्यापुढे सगळे छोटे आहेत? नाही ना. मग माणूस जो या सगळ्यांचाच एक भाग आहे, तो असं का म्हणतो की मीच सगळं काही आहे? ही जी वृत्ती आहे ती आज बदलण्याची गरज आहे, जेणेकरून पृथ्वीवर सगळे समानतेने राहू शकतील. कुणी कुणाशी भेदभाव करणार नाही, हेवा करणार नाही. आपण अनेकदा पाहिलं असेल की माणूस जर दुसऱ्याला मदत करतो तर लगेचच त्याचा उपकार दाखवतो. कुणाला काही दिलं तर नंतर ते परत मागतो. हे करत असताना माणूस एकदाही विचार करत नाही की त्याचं स्वतःचं काय आहे, तो काय घेऊन आला होता. त्याला जे काही मिळालं आहे ते आकाश, अंतराळ आणि निसर्गाकडूनच मिळालं आहे. त्याचं स्वतःचं काही आहे का जे तो मागतोय किंवा कुणावर उपकार गाजवतोय? निसर्गाने आपल्याला सर्व काही दिलं आहे, पण निसर्ग आपल्याकडून काही परत मागतो का? सूर्य, चंद्र, आकाश हे सगळे ग्रहनक्षत्र आपल्याला जे काही देतात ते परत मागतात का? ते म्हणतात का की आम्ही तुम्हाला सगळं दिलं? पृथ्वी ही आपली माता आहे, तर सूर्य आपला पिता आहे जो आपल्याला शक्ती आणि ऊर्जा देतो. माणसाची हीच वृत्ती आपसात भेदभाव निर्माण करते, लोकांना एकमेकांपासून दूर करते. आपल्याला आकाश, निसर्ग यांच्याकडून शिकण्याची गरज आहे. सूर्य कधी म्हणत नाही की मी माझं प्रकाश फक्त या जातीला देईन किंवा या धर्माला देणार नाही. आकाश कधी म्हणत नाही की मी कोणाला जीवन देणार नाही. ग्रहनक्षत्र कधी म्हणत नाहीत की आम्ही आमची ऊर्जा देणार नाही. हे फक्त माणूसच करतो, असा व्यवहार करतो. आपल्याला पाहिजे की आपण सूर्य, आकाश आणि सर्व ग्रहनक्षत्र यांना आदर्श मानून त्यांच्यासारखंच वागावं, जेणेकरून पृथ्वीवर राहणाऱ्या माणसांमध्ये प्रेम आणि एकतेची भावना निर्माण होईल. तुम्हालाही जर तुमचं हे स्वभाव बदलायचं असेल, नियमबद्ध जीवन जगायचं असेल, तर स्वाभाविक आहे की तुम्हाला राम नारायण राम या नामाशी जोडावं लागेल. हेच ते बीज मंत्र आहे जे तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतं. आजवर लाखो लोकांनी या नामाशी जोडून आपलं जीवन सुधारलं आहे, जीवनाचा खरा अर्थ समजून घेतला आहे. मग तुम्ही उशीर का करत आहात? जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा राम नारायण राम याचा जप करा आणि तुमचं जीवन यशाच्या दिशेने नेऊ द्या.